गोष्टीचे नाव दयाळू बिले. काही माणसं जन्म घेतात ते प्रेमळ आणि दयाळू अंतःकरण घेऊन. ते नेहमीच दुसऱ्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. बिले तसाच होता. अन्न किंवा पैसे मागण्यासाठी अनेक साधू, संन्यासी आणि भिकारीसुद्धा घरी बहुतेक रोज येत असत. बिले दार उघडायचा आणि हाताला येईल ते त्यांना देऊन टाकायचा. त्यामुळे आपल्या वडिलांचे किती नुकसान होईल याचा तो विचारच करायचा नाही. अत्यंत किमती वस्तू देखील देऊन टाकायचा. भुवनेश्वरी म्हणायच्या, अशा तऱ्हेने बिले इतक्या वस्तू देऊन टाकू लागला तर मी घर कसं चालवायचं. एके दिवशी त्यांनी त्याला मजल्यावरील वरच्या खोलीत कोंडून ठेवलं. त्या म्हणाल्या, आता तो दाराशी जाऊन वस्तू देऊन टाकू शकणार नाही. आणि त्यांना असंही वाटलं की आशेने तरी त्याला चांगला धडा मिळेल. वरच्या मजल्यावरच्या खोलीत एकटं बसल्याने बिलेला फारच वाईट वाटत होते. तेवढ्यात एक भिकारी हाका मारतोय असं त्याला ऐकू आलं. त्या गरीब माणसाला काहीतरी द्यावं असं बिलेला वाटत होतं. त्यानं खोलीभर पाहिलं. कुलूप लावलेलं नाही अशी एक पेटी त्याला दिसली. झटकन त्यानं ती उघडली आणि काही साड्या बाहेर काढल्या. त्यानं मग खिडकी उघडली. तो भिकारी बरोबर खिडकीच्या खालीच उभा होता. त्याच्या अंगावर अगदीच फाटके तुटके कपडे होते. त्यांचं शरीर म्हणजे हाडाचा नुसता सापळाच होता. बिले त्यांच्याबद्दल दुःखीत झाला. त्यानं आनंदाने त्या साड्या त्या माणसाकडे खाली टाकल्या. त्या छोट्या मुलाचा दयाळूपणा पाहून तो गरीब भिकारी फार खुश झाला. बिलेचे खेळ. सगळ्याच मुलांना खेळायला आवडतं. बिलेसुद्धा अनेक प्रकारचे खेळ खेळायचा. त्याला गोट्या खेळायला आणि चेंडू खेळायला आवडायचं. इतर सगळ्या मुलांसारखं त्याला झाडावर चढायला आवडायचं. कधीकधी बिले आणि त्याचे मित्र राजा आणि दरबार असा खेळ खेळायचे. बिले नेहमीच राजा असायचा. कधीकधी ते ऋषी असल्यासारखं खेळायचे. पद्मासन घालून, हात मांडीवर ठेवून, तसंच डोळे घट्ट मिटून बसायचे. ईश्वराचं ध्यान करताना मोठी माणसं आणि स्त्रिया असं बसतात हे त्यांनी पाहिलं होतं. बिले जेव्हा तसं बसायचा तेव्हा तो लहानग्या बुद्धासारखा दिसायचा. तो हा खेळ खेळायला तेव्हा तो डोळे मिटून अगदी स्तब्ध बसायचा. तो फक्त ईश्वराचंच चिंतन करायचा. इतर सारे काही तो विसरून जायचा. आपल्या भोवताली काय चाललंय याची त्याला जाणीवच राहायची नाही. पण त्याचे मित्र काही फार वेळ स्थिर बसू शकायचे नाहीत. ते थोडा वेळ डोळे मिटायचे आणि इतर काय करताहेत आणि आपापल्या भोवती काय चाललंय ते पाहायला मधून डोळे उघडायचे. एके दिवशी बिलेच्या घरात गच्चीवर ती मुलं ध्यानाचा खेळ खेळत होती. तेव्हा त्यांनी फरशीवरून एक साप आपल्याकडे सळसळत येताना पाहिला. तो एक अतिशय विषारी नाग होता. ती मुलं उडी मारून उठली आणि शक्य होईल तेवढ्या वेगाने पळत सुटली आणि ओरडू लागली, बिले बिले इकडे ये, लवकर लवकर, तिथे मोठा नाग आहे, तो तुला चावेल, पळ पळ. पण बिलेला त्या साऱ्याचं ओरडणं मुळी सुद्धा ऐकू आलं नाही. त्यानंतरही तो स्तब्धपणे डोळे मिटून तिथेच बसला. तो फक्त ईश्वराचेच चिंतन करत होता. आपल्या भोवताली काय चाललंय याची त्याला जाणीवच नव्हती. आणि त्या नागानं काय केलं? तो फरशीवर थोडा वेळ फिरला आणि नंतर निघून गेला. त्याने बिलेला काही सुद्धा इजा केली नाही.